काय प्रश्न असतील तुमचे ते विचारा. नवीन वर्गातला दादाजी, हां, नवीन वर्गाची शंका अशी आहे की परमेश्वराला आपला आनंद जीवाला द्यायचा, जीवाचा उद्धार करायचा. हो, मग परमेश्वर प्रथम सृष्टी तर काही कोणाचे कर्म जोडलेले नव्हते. जेव्हा प्रवाही सृष्टी हे झाली, नंतर चौथ्या सृष्टीपासून कर्मबंधन चालू झाले. हो. पण त्यांचं असं म्हणणं आहे बा मग परमेश्वरानं पहिल्या सृष्टी सगळ्या जीवांना हे का नाही. पहिल्या सृष्टीमध्येच प्रश्न असा आहे की देवाने तिकडच्या तिकडेच का नाही नेलं आपल्याला. एवढे किलोमीटर का वाढले आता हे. त्यावेळी आपल्याला ती संधी दिलेली होती देवाने, सगळं दिलेलं होतं आणि विना अर्जगत्वी ज्ञान सुद्धा दिलेलं होतं. ज्या ज्ञानासाठी आता अहेतुक भूतभजन घडवावं लागतं, घडतं, मग कधी काळी ते ज्ञानाची परवड येते आणि मग ज्ञान दिलं जातं. इथे तर प्रत्यक्ष देवाने दिला. इथे तर तुम्हाला जीवाच्या मुखातनं ज्ञान होतंय किंवा बोध होतोय. जीव निमित्त आहे, बोध परमेश्वराकडनंच होतो. इथे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. आपण 32 लक्षणी मूर्ती होती बरं का आपली, म्हणजे आपलं पण देह 32 लक्षणी होतं आणि स्वतः देवानी तिथे आपल्याला श्रीमुखे ज्ञान दिलं. त्यावेळी आपण ते ज्ञान स्वीकारून लगेच आचरण केलं असतं तर काय झालं असतं, घडलं असतं लगेच. आत्ता तुम्ही निरीक्षण करा, 10वी किती महत्वाची आहे हे 10वीला बसलेल्या मुलाला नसतं माहिती. तो जेव्हा रिझल्ट लागतं तेव्हा त्याला कळतं, बरोबर आहे. तेव्हा त्याला सगळे सांगत असतात की परीक्षा अभ्यास चांगलं कर बरं का, पण त्याला त्याचं काही महत्त्व नाही वाटत तेव्हा. पण जेव्हा रिझल्ट लागतं तेव्हा तो सगळ्यांना सांगत सुटतो, अभ्यास करा बरं का चांगला. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला संधी उपलब्ध असते त्यावेळेला आपण त्या संधीचा योग्य तो उपयोग घेत नाही. त्यावेळी पण आपण कल्पाकल्प भाव केले. आता समजा तुम्हाला सांगितलं की 4 वाजता पोथी आहे बरं का परत, तुम्ही म्हणता का हो 4 वाजता पण आपण येऊ बरं का. 4 वाजता ऊन किती असेल, मग जमेल का, मग काही काम असेल का घरी, मग हे असेल का ते असेल का. या ज्या शंका निघतात, या शंका त्या काळामध्ये निघाल्या. जीव देवता प्रपंच परमेश्वराचं ज्ञान करवलं, त्याच्यामध्ये आपण शंका कुशंका निर्माण केल्या आणि परमेश्वरच परमेश्वर आहेत हा भाव मनात न आणता मग देवता परमेश्वर का नाहीत किंवा परमेश्वर देवता का नाहीत वगैरे असे विकल्प उत्पन्नारे किंवा ज्ञान दवडावं आपण, अशा प्रकारचे उल्लेख त्यावेळी झाले. आणि मग त्या पहिल्या मूळ सृष्टीचं जे काही ज्ञानदातृत्व आहे ते आपण वाया घालवलं. दुसरी मूळ सृष्टी रचली, त्याच्यामध्ये परत ज्ञान दिलं. आता दुसऱ्यांदा ज्ञान ऐकलं आपण, मग त्यावेळी पण काय झालं की मागील संस्कार जो आहे तो परत उद्भवला. काही मागच्या गोष्टी असतात त्या आपण नासून टाकायच्या असतात, सोडून द्यायच्या असतात, परंतु त्या पुन्हा पुन्हा उद्भवतात. आणि तो जो भाग आहे परत ज्ञान दिलं, परत आपण ते उल्लेख केले, ते ज्ञान दवडलं. परत तिसऱ्या मूळ सृष्टीला परत देवाने ज्ञान दिलं, त्यावेळी पण आपण ते अशाच पद्धतीने ज्ञान दवडलं, म्हणजे घालवलं ते. आत्ताही आपल्याला ज्ञान होत आहे, परंतु त्या ज्ञानाचा आपण उपयोग घेत नाहीये. ह्याला म्हणतात ज्ञान दवडणं. सेवादास्याचं महत्व आहे, पण त्याच्यामध्ये ते आवडीपूर्वक आपण करत नाही. सगळ्यात सोपं जर का देवाने काही सांगितलं असेल ते स्मरण आहे. स्मरण किती छान आहे बरं. एका ठिकाणी बसून राहायचं, बसायला तर आपल्याला आवडतंच. एका ठिकाणी बसून राहा आणि देव नामस्मरण करत राहा. आणि अजून एक विशेषता अशी आहे की जो स्मरण करतो त्याला कोणी उठवत सुद्धा नाही, ते स्मरण करताय म्हणजे कामापासून पण आपली सुट्टी होऊन जाते, काहीच टेन्शन नाही. इतकं सुंदर साधना दिली देवाने, परंतु ते स्मरण करताना आपल्याला झोप येते. आता काय देवाने काय करायचं सांगा. तुम्हाला कष्ट नकोत का, मग स्मरण करा, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला झोप येते. म्हणजे देवाने सांगितलेले सोपे कठीण कुठलेच विधी आपल्याकडनं पाहिजे तसे होत नाही. येथून म्हणितले ते न होवे, मग मरणाशरण जाय. म्हणजे परत आपण नरकाकडे जात राहतो, दुःख संकटाकडे जात राहतो. म्हणून देवाने आपल्यासाठी काही कमी प्रयत्न केले असातला भाग नाही, भरपूर प्रयत्न केले. एखादे आई वडील आम्हाला म्हणतात त्याला भरपूर प्रयत्न केला आम्ही शिकवण्याचा, पण ते काही शिकण्याच्या ह्याच्यामध्ये नाही, खास करून मुलाच्या बाबतीमध्ये असतं बरं का असं. मग आम्ही सोडून दिला, आता त्याला काहीतरी करून देऊ पुढे आणि मग करेल तो काही. तसं देव सुद्धा
आपल्या आई वडिलांप्रमाणे देव काही थकत नाही. देव प्रति वेळाला आपल्याला तो योग घडवून देतात, जुळवून देतात. म्हणून खास करून अज्ञान लोक जे आहेत, ज्ञान नसलेले जे लोक आहेत, किंवा ज्यांना कमी ज्ञान आहे किंवा अर्ध ज्ञान आहे, पूर्णपणे ऐकलं नाही त्यांनी, अशा लोकांना सतत वाटत असतं की काही जरी झालं की देवानेच केलं, देवानेच केलं. प्रत्येक बाबीमध्ये ते देवाचं नाव घेत असतात, चुकीच्या गोष्टींमध्ये. मग त्याच घरामध्ये बरोबर पण गोष्टी होतात, तेव्हा मात्र देवाचं नाव येत नसतं बरं का. म्हणजे आपल्याला ज्ञान नसल्यामुळे देवाने आपल्यासाठी काय केलं किंवा नाही केलं हे आपल्याला कळत नाही. कधी कधी असं ना, मुलगा बोलून टाकतो आई वडिलांना, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आता ते काय पूर्ण यादी देतील, तुझ्यासाठी आम्ही काय काय केलं. बाप सांगेल, मी तुझ्यासाठी किती पोते उचललेले आहेत, तुझ्यासाठी मी किती घाम गाळलेला आहे, किती कष्ट केलेले आहेत, किती कामं केलेली आहेत, किती बोलणे लोकांचे खाल्लेले आहेत. हे सगळं थोडी यादी वडील देतील. पण ते मुलाला खरोखरच कधी कधी मुलाला माहितीच नसते की वडिलांनी किंवा आईनी किंवा घरच्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे. तसं आपल्याला सुद्धा देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे याच्यापासून आपण थोडेसे अनभिज्ञ आहोत. ते कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण ज्ञान घेऊ तेव्हा कळेल की आपण कुठे होतो, कुठे आलेलो आहोत. आता हे सगळं आपल्याला कळेल.